आईसाहेब अत्यंत सामान्य जीर्ण एक जरा संपन्न माथारीचं रूप घेतलंय. तुकोबरायच्या दारात सकाळी तुकोबराय स्नाना करता इंद्रायणीकडे निघाले. धर्मपत्नीचं स्नान आटपलं होतं. जिजाबाईंचं स्नान आटपल्याच्या नंतर आतली आत कणगीत बसल्या, ज्याला तुम्ही बाथरूम म्हणता. कणिक होती, कणिक पिवळेलाच्या पिवळवेल नावाचा एक वेल असतो, त्याची कणिक केलेली. तिला एकीकडे छिद्र केलेलं, त्याच्यात दगड टेकलेला, एक फुटका माठ होता मध्ये स्नाना करता. एक बाजू जर या कुळाची सांगायची झाली तर यांची श्रीमंती मोजण्यासाठी ब्रह्मदेवाचे 4 तोंड शांत बसत होते आणि गरिबी सांगण्यासाठी सुद्धा ब्रह्मदेवाचे 8 डोळे थांबत होते. इतकी गरिबी बी तुकोबरायांनी पाहिली आणि एवढी श्रीमंती बी तुकोबरायांनी पाहिली. एवढे मोठे व्यासंग होता तुकोबरायांचा. संतांना आपलंसं म्हणा. बऱ्याच लोकांना वाटते श्रीमंत माणसानं खांद्यावर हात टाकला की हा मो लय चांगलं, आणि तू ते कोणाला श्रीमंत म्हणायला? तू ज्याला श्रीमंत म्हणतो ते 8व्या दिवशी मेलं ना. या खालच्या सगळ्या श्रीमंतांना कधी मारायचंय? ज्याच्या हातात आहे त्याला संत आणि देव म्हणतात, त्यांना मोठं म्हणत जा. कोणालाही मोठं म्हणी जाऊ नका. जो आपण मोठे व्हावा, जो आपण मोठे व्हावा असं ज्याच्या मनात भाव आहे त्याला मोठं म्हणायचं, कोणालाही मोठं म्हणायचं नाही. झाडाखाली ऊस लावा, 4 कांड्याशिवाय कांडे येत नाहीत. झाडाखाली ऊस लावा, 4 टिपऱ्याशिवाय टिपरू येत नाही. झाडाखाली सोयाबीन लावा, 15 दिवस पाऊस नाही पडू द्या, वाळत नाही, शेंग लागतच नाही. झाडाखाली कापूस लावा, पाऊस महिनाभर नाही पडू द्या, वाळत नाही, बोंड लागतच नाही. मोठाले झाडं बारकाल्याला मोठं होऊच देत नाहीत. आणि तुम्ही याला बी टाळ्याच वाजायले. अरे जी झाडं बारकाल्याला मोठं होऊ देत नाहीत त्या हरामखोर झाडाचे बुटाडे उचलू नका. सर्वसामान्य मोठा व्हावा असं ज्या मोठ्याला वाटतंय त्याच्या चपला बुट उचला. आणि ते वाटणारी फक्त संत आहेत. ती वाटणारी फक्त संत आहेत. तसा 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 दृष्टिकोन असणारी फक्त संत आहेत. बाईसाहेब कणगीत बसल्या, लुगडं आतली आत पिळलं आणि कणगीच्या भोवताल वाळू घातले. 22-23 मिनिटं कणगीत बसायचे आणि लुगडं येडवाकडं वाळल्याच्या नंतर मधली मध्ये नेसायचे आणि मग बाहेर यायचे. आता जीनच्या पॅन्टीवाल्यांना भोजेकर बाबा आणि टिकल्या लावणाऱ्या नवीन तडीच्या 20-20 घंट्याला साडी बदलणाऱ्या मुलींना ही गोष्ट सांगितल्यावर यांना वाटत असेल गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात. पण एक लक्षात ठेवा, मी डोळ्यांनी पाहिली, संध्याकाळची जेवण झाल्याच्या नंतर घरातली माणसं दिवा विझून झोपत होती. राखेलचा दिवा विझून झोपत होती. या दिव्यातलं तेल आपल्याला उद्याच्याला कामी यावा, इतक्या परिस्थित्या पाहिलेली माणसं. एक सांगू तुम्हाला, एक सांगू, परवाला एक माऊली भेटली. त्या बाईचे 2 मुलं नायब तहसीलदार झाले. मुलगी एडीआय झाली, शैक्षणिक क्षेत्रातली काय एडीआय. त्या बाईला म्हणलं, बाई किती चांगलं झालं. ती म्हणली, महाराज आम्ही 2 जावा होतो, हे कधीशी हात लावायचा नव्हता म्हणून लुगडं वाळत घातलं आणि लुगडं वाळूपर्यंत मी चादर नेसून बसले घरात. चादर अंगावर घेतलं आणि लुगडं वाळेपर्यंत ती घरात बसली. इतकी परिस्थिती मागच्या लोकांनी पाहिली. म्हणून अशा सासू सासऱ्याला टायमाला भाकरी देत जा. कीर्तनकाराला नाही चहा पाजला तरी हरकत नाही, पण ज्या सासू सासऱ्यांचं आपल्यासाठी योगदान आहे त्यांना भाकरी देत जा, त्यांना भाकरी देत जा. आम्हाला काय कोणी देते, काय ताण घेऊ नका. त्याचा आदर्श ठेवा. त्या सासू सासऱ्याला बाजूला काढी, 3 नवऱ्याला घेऊन 2च तोंडन खिचडीन बोंड बनती, झोपीत भिताड पडन अंगाव. महाराज आल्यावर काजून बदाम टाकून दूध देतील, नवरा चहा कर म्हणल्यावर सकाळीच प्यालता ना. हे अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस पडत नसतो.
वागणं सर्वात मोठा परमार्थ आहे, देखावा नाही. आपल्या संप्रदायात आचरणाला किंमत आहे, देखाव्याला किंमत नाही. वागण्याला किंमत आहे, दाखविण्याला आणि बोलण्याला नाही. लुगडं वाळत होता, आतमध्ये आईसाहेब बसलेले आहेत. जिजाबाई श्रीमंत पुण्याच्या आबाजी गुळव्यांची मुलगी, ज्या बाईच्या वडिलाकडे 1425 गडी होते. 1425, 1425 गडी ऊसात काम करायला होते. 3600 एकर ऊस होता, 3600 एकर ऊस. एवढ्या श्रीमंताची मुलगी एका लुगड्यावर. तुकोबारा इंद्रायणीच्या स्नानाकरता निघाले. साधू म्हणायचं कोणाला? एवढ्या अवकाशात, चांदण्याच्या प्रकाशात बाहेर बाई बसलेली. तिला काय करता येत नाही. तिनं 10 मिनिटात वाऱ्याला आदेश दिला, शीतम वायुर्वेगे स्ततेवच. वाऱ्याला सांगितलं असं बारीकसं वारं सोड की ज्याला शीत म्हणतात. आज कसं थंड हवा आली अशी थंडी सोड. कुडकुड 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 करीत आई साहेब तिथे बसलेले आहेत, जगाची मालकीने. तुकोबारांनी विचारलं, माय कोण? म्हातारी. कुठून आले? फिरत फिरत आले दादा. बाई मधात बसा ना. नाही दादा, निघायचे पुढे. काय काम आहे बाई साहेब? बाई साहेब म्हणले तुकोबाराय, काय काम आहे माय? दादा अंगावरचे वस्त्र 2-3 जागेवर फाटलेत रे. अंधारात कसं बसा अंग झाकून बसले. दिवसभर फिरताना, समाजात फिरत असताना थोडी लाज वाटती. याच्याकरता एखादं लुगडं दे ना, एखादं लुगडं दे ना मला, एखादं लुगडं दे ना. काय संकट असेल तुकोबारायकडं. पत्नीला एकच लुगडं होतं. ते लुगडं कणगीवर वाळत घातलेलं होतं. त्या लुगड्याच्या आतमध्ये धर्मपत्नी बसलेल्या होत्या, जिजाबाई. आबाजींची कन्या जिजाबाई बसलेल्या आहेत. हात जोडे माय, आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी लुगडं नाहीये. लक्ष्मी आहे ती, लक्ष्मी पंढरपुरातली मालकीनी. हे वाळत घातलेलं लुगडं कोणाचं आहे? इतक्या जोरात नसेल बोलली, तुम्हाला ऐकू येण्यासाठी मी म्हणालो. हे वाळत घातलेलं लुगडं कोणाचं आहे रे? माझ्या बायकोचं आहे, माझ्या पत्नीचं आहे. बर बर बर, ठीक आहे. खांद्यावर धोत्राचा सरका टाकलेला होता. निमस्ती काढून ठेवलेली होती. निमस्ती म्हणजे बनेल. चांदण्याच्या प्रकाशामध्ये तुकोबारायच्या गळ्यातली तुळशीची कंठी अशी चमचम चमचम चमकत होती. तुळशीची माळ होती. रात्रीच्या भजनात लागलेला बुक्का अजून जशाला तसा कपाळावर होता. गळ्यातली माळ तुळशीचीच का हो? कोणी विचारायला माहिती? लक्ष्मी. तुमच्या गळ्यातली माळ तुळशीचीच आहे का? होय. आपल्या कपाळाला बुक्का आहे, आपण वारकरी आहात का? होय होय होय. देऊ नका लुगडं, देऊ नका. पण बायकोचं लुगडं दारात वाळत असताना आमच्याकडं लुगडं नाही म्हणता. निदान गळ्यात माळ आहे याचं भान ठेवा. कोण म्हणायला माहिती? लक्ष्मी. लक्ष्मी पण रूप सामान्य एका जर्जर जर्जर म्हातारीचं रूप आहे, म्हातारीचं रूप आहे. तुकोबारायच्या अंतकरणाला बाण लागावा असा शब्द लागला. बापरे. पण सांगावं कसं? जे लुगडं वाळताना या म्हातारीला दिसायले ते तेवढंच लुगडं नेसल्याशिवाय पत्नीला बाहेर येता येत नाही. ते लुगडं नेसल्याशिवाय त्या कणगीतून कळायची नाही कणिंग. त्या बाथरूम मध्ये धर्मपत्नीला बाहेर येता येणार नाही, बाहेर येता येणार नाही. हे त्या म्हातारीला कसं सांगावं? बरं, न सांगता लुगडं द्यावा तर पत्नीची काय परिस्थिती होईल हे डोक्यात आणा ना. काय अवस्था होईल, काय अवस्था होईल. तुकोबाराय पुढे सरकत असताना तिनं गळ्यातल्या तुळशीच्या माळीचा आणि बुक्क्याचा विषय काढला. वारकरी संप्रदायाचा मुद्दा मांडला. दया जिथून सुरू होती त्याला संप्रदाय म्हणतात. काय म्हणतील आपली पूर्वज? काय बाईनं अंतकरणाला हात घातलाय. आणि लुगडं द्यावं तर पत्नीनं काय नेसावं, नाही द्यावं तर ही माळेपर्यंत आली. तुकोबारायची 2 पावलं वापस गेले. आणि तुकोबाराय आपल्या पत्नीच्या वाळत घातलेल्या लुगड्यापाशी हात नेत असताना लुगड्याच्या जवळ हात गेला आणि संदिशी हात खाली पडला. पुरुषार्थाचं कर्तव्य टोकात जागं होत होतं. आपण हे लुगडं दिल्याच्या नंतर दोघांच्या मधातला अंतरपट अग्नीच्या सोयऱ्या धायऱ्याच्या साक्षीनं सुटलाय. आणि त्या पत्नीला उघडं ठेवण्याची
पतीला काय अधिकार शक्ती आहे? कुठं पुरुषार्थ चाललाय आपला? म्हणून लुगड्याच्या जवळ गेलेला हात खाली आला आणि नाही द्यावं तर दारातली माथाडी वारकरी संप्रदायापर्यंत पोचली, गळ्यातल्या तुळशीच्या माळेपर्यंत, कपाळाच्या बुक्क्यापर्यंत पोचली. काय करावं नेमकं? पुनश्च एकदा हात जवळ गेला, पुनश्च हात खाली सुटला. मोठ्या माणसांना रडता येत नसतं सज्जनांनो, अधिकारी माणसांना रडता येत नसते. अधिकारी माणसांचे डोळे रडत नसतेत, अधिकारी लोकांचं अंतकरण रडत असते. अंतकरण तुकोबरायचं अंतकरण चलबिचल होत होतं. देवा, उभ्या आयुष्यात एवढ्या पुरुषार्थाने बापदादी वागलीत, मी सुद्धा वागलोय. आणि आज दारात आलेल्या एका पवित्र देशातल्या स्त्रीची आबरू झाकण्यासाठी तिने वस्त्र मागावं आणि तिच्या आबरू झाकण्यासाठी वस्त्र देण्यासाठी माझ्याकडे नसावं. का देवा अशी परिस्थिती? का ही एखाद्या बलाढ्य श्रीमंताच्या घरी का गेली नसावा? माझी परीक्षा पाहण्यासाठी माझ्या दारात ही का आली असावा? मनाने विचार केला, पण ते तुकोबराय होते सज्जनांनो. साधू कोणाला म्हणायचा याच्यावर सांगतोय. ते तुकोबराय होते. तुकोबरायच्या एक लक्षात आलं, आजूबाजूच्या परिसरात चांदण्याचा प्रकाश होता. आजूबाजूच्या परिसरात चांदण्याचा प्रकाश होता, पण अंगावर फाटकी आणि जीर्ण लुगडा असलेल्या बाईच्या बाजूला चांदण्याचं आगळं वेगळं तेच चमकत होतं. याच्यावरून लक्षात घेतलं, ही बाई अनन्य साधारण महत्वपूर्ण असावी. ही माऊली अनन्य साधारण महत्वपूर्ण असावी, ही सामान्य स्त्री नसावी. पण पुन्हा विचार केला, एवढ्या मोठ्या अनन्य साधारण महत्वाकांक्षातली असलेली स्त्री या अवस्थेत आपल्या सामान्य माणसाच्या दारात तरी काय यावी? एक मन हे बोलत होतं, दुसरं मन विचार करीत होतं, हिला जर अधिकारी समजून आपण लुगडं द्यावं तर आपल्या पत्नीने काय नेसावं? डोळे बंद केली आणि डोळे बंद करून मन घट्ट केलं, हृदयावर दगड ठेवला आणि लुगडं धरलं आणि लुगडं ओढलं आणि त्या स्त्रीच्या हातात दिलं. नेसा माय, नेसा नेसा. आणि तुकोबरायने एकदा वळून त्या म्हातारीकडे नाही बघितलं, त्या कणगीमध्ये बसलेल्या आपल्या धर्मपत्नीने आता बाहेर कसं यावं याचा विचार तुकोबराय करत असते. देवा सांभाळ रे, सांभाळ देवा. द्रौपदीला घरातली लोक उघड करीत होती रे, द्रौपदीला रक्ताच्या नात्यातली लोक उघडी करीत होती रे, पण तिला उघड होऊ नये याच्याकरता तू वस्त्र झालास. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली. देवा माझ्यासाठी तेवढे लुगडे पाठवू नकोस रे, पण ज्या श्रद्धेनं जिच्या आधी माझ्या मधातला अंतरपट बाजूला सरकला. लालनात पालयंते भार्या ताडनात नैव पालयंते. पत्नीचं पालन हे लालनात करायचं असतं रे देवा, मग तिच्या अंगाला वस्त्र मिळावं इतकं एखादं पाठव. टपटप डोळ्यातून पाणी पडत होतं. पुढे सरकले आणि मागच्या स्त्रीने आवाज दिला, तुकोबराय, तुकोबराय, तुकोबराय. हा शब्द आल्याबरोबर पाठीमाग वळून पाहिलं. म्हातारी नव्हती सज्जनांनो, ती विटेवरची मालकी नव्हती, ती विटेवरची मालकी नव्हती, विटेवरची मालकी. साष्टांग दंडवत विटेवरच्या मालकीनीच्या चरणावर घातला. फार दिवसाच्या नंतर नातू घरी आल्याच्या नंतर 80-90 वर्षाची आजी मोठ्या श्रद्धेने आपल्या नातवाच्या गालावून हात फिरवती. त्याच्या हजारो पटीनं घोड अशा प्रकारचा तात्विक सात्विक सकुशल घोड अशा कोमल हाताचा स्पर्श तुकोबरायच्या गालावून पडला. आज कळालं तुकोबराय तुमची महती किती आहे. मी ती पाहण्यासाठी आले. दृष्टांत संपला. कसलाही विचार न करता दारातल्या म्हातारी जांग झाकावं ही दया दाखवत असताना स्वतःच्या पत्नीचं लुगडं दान करावा ही दया ज्याच्याकडे त्यालाच पहिलं कळवं. सर्वभूती दया, 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 सर्वभूती दया. आ
वेशिया सर्वभूती दया साधू बनावे ऐशिया साधू बनावे ऐशिया साधू बनावे ऐशिया बळीराम बुवा टाइम संपला का? माळ आहे ना तुमच्याकडे? नाही तुम्ही असं म्हणा ना 10-15 मिनिटं वाढवा, पण नाही म्हणू नका. नाही का नाही? आहे की नाही देश गवानकर? एक पुरावा सांगतो चला. साऊंड सिस्टीम छान आहे, सत्संग साऊंड सिस्टीम अकोला. बापू तुला गजानन महाराजाचा आशीर्वाद आहे. अरे सध्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नंतर सगळ्यात वारकरी संप्रदायाचं काम कोणी जोमानं करीत असेल तर महाराष्ट्राच्या मातीत सद्गुरू गजानन बाबा. वारकरी संप्रदायाचं तितकं मोठं काम दादा पाटील एकही संस्थान करीत नाही, ते फक्त शेगाव करतंय. भजनाला सतरंजी, भजनासाठी टाळ, चांगल्या सुरेल गायकासाठी पेटी, पखवाद, वाटेल ते असे अहो दिंडी घेऊन गेल्याच्या नंतर कपडे इधर 2-2.5 महिन्याला वारीला जात असतो. जशी पंढरपूरच्या 4 वाऱ्या करतो तशा इकडच्या पण 4 वाऱ्या करतो. मला ते आवड. तिथल्या कणाकणात पांडुरंग नाचतंय, विटेवरचा मालक नाचते. तिकडचं वारं लाभलंय तुला जरसं चांगलंय. नाही माळकरी आहेस ना, जळाला असताच ना माळ नसल्यावर. इतकं सोपं आहे का? अर्जाबाईला कुकू येतील सवाशीन म्हणत असते. डोरलं घातलं 3 छटाकाचं कुकू नाही येतील कोण आहे म्हणील. मी येडा आहे का तुला चोंभाळायला भंगाऱ्या भोंगाऱ्याला? मला का तुला पोरगी द्यायची का तू मग पोराला करायची? तू माझ्या पक्वा द्यायला, माझ्या गायकायला, माझ्या कीर्तन करायला आवाज देतो म्हणून तुला चोंभाळलंय राजा. तमाशात लय नाचायले विठाला 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 घोडे थोडे चांगली. अशा माणसांसाठी बोललं पाहिजे. मस्त छान आवाज देणारा माणूस आहे. एक पुरावा सांगतो बळीराम बुवा, पुन्हा नका. कारण काय होतंय, थंडीचे दिवस आहेत, कोणाला शुगर असती, अशोकांना लघुशंका अडचण असती कोणाला, त्याच्यामुळं फार काही बोलणं नकोय जास्त. बैल किती महागायचे असावं, आपला बांधाला की आहोत आकडावा. एक पुरावा सांगतो दयेच्या बाबतीत. माझी चोखोबराय प्रवासात आहेत. प्रवासातून घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर धर्मपत्नीने आपली व्यथा सांगितली, मालक पुढच्या महिन्यात बाळाला जन्म द्यायचा आहे, पुढच्या महिन्यात बाळाला जन्म द्यायचा आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. आणि कर्मधर्म संयोगाने माझ्या श्रीमंत श्री चोखोबरायला एक पुत्ररत्न झालं. त्या मुलाचं नाव ठेवलं कर्ममेळा. दया सांगतोय, दया कशाला म्हणायची, कर्ममेळा कर्ममेळा. किती अधिकारी पोरग होतं, रूपानं सुंदर होतं म्हणून नाही, गुणानं सुंदर असा. या बा रूपानं बेसरामाची फुलं पण चांगली दिसतात. भोजेकर बाबा, रूपानं बेसरामाची फुलं सुद्धा चांगली दिसतात. महाराजाच्या भवताल हरामखोर पण येडे घालतात. म्हणजे ते चांगले असतात असं डोकं लावायचं नाही. काय नसते ते, अद्याप नाही. फुलं कोणती चांगली, केतकीचे पुष्प सुढाळ रूपे पण पूजा पात्र कोण शिकारी त्याची. केतकीचं फुल दिसायला सुढाळ दिसते, पण आई साहेबांनी पूजा केली, पिंडावर फुल टाकलं, त्या दिवसपासून ते फुल बेईमान झालं. सीतेनं फुल टाकलं होतं पिंडावर, त्या दिवसपासून केतकीचं फुल तुच्छ. बेसरामाचं फुल दिसायला सुंदर, हे सुगंध नाही त्याला. लेकरं दिसायला सुंदर आहेत, गुणानं गोड असावा. माझ्या चोखोबाराला झालेला मुलगा गुणानं किती गोड होता. उपजताची कर्ममेळा आणि वाचे विठ्ठल सावळा. गुणाला किंमत आहे. यावा महाराज श्रीमंत किती, त्याच्यापेक्षा वारकऱ्याचे नियम किती पाळी तू, त्याला महाराज म्हणायचं. श्रीमंत तमाशातली कोणती कमी येत, कोणती कमी आहेत तमाशातले लोक. लय वैभवात असलं म्हणजे त्याला महाराज म्हणत असते. 16 लाखाचं जनरेटर तुमच्या तालुक्यात शेतकऱ्याला कोणाला आहे? आहे का अर्जुन भाऊ? फकरू महाराज आपल्या तालुक्यात नाही.
16 लाखाचं जनरेटर भोजेकर बाबा आणि जनरेटर ठोला 24 लाखाचा ट्रक लोकनाट्यवाल्याला आहे. लोकनाट्यवाले तुमची ग्रामपंचायतची लाईन घेत नाही, ती कवा जातीन कवा येते. त्याच्या चालू गाण्यात जर लाईन गेली तर खालून बुटाडा आणतील. मी काय लोकनाट्य पाहिले नाही, पण पाहणारे किती उलथले ते पाहिले. हो, 350 एकरवाला आमच्या शेजारचा माणूस मंदिराच्या बाजूला पडलेले दहिले ओढीत होता. दहिले आमच्याकडे ओढून टाकलेल्या बिडीच्या दोंडकाला दहिले म्हणतात. हे त्या नादानच. मग 16.5 लाखाचं जनरेटर लोकनाट्यवाले वापरीते, जनरेटर ठोला 24 लाखाचं ट्रक वापरीते. मग एखादा महाराज मोठ्या गाडीत आला म्हणजे लयच मोठा असतो का? ते वागतो किती चांगलं, वारकरी संप्रदायाचे नियम किती पाळतो, त्याला म्हणायचं साधू. तुम्हाला एक सांगू का, महाराष्ट्रात एकूण एकाच्या टिंगला करते. मी दुसऱ्या राज्यातला एक साधू पाहिला. 2327 कोटीची प्रॉपर्टी, 2327 कोटीची प्रॉपर्टी एकट्याच बाबाच्या नावाने. आपल्या महाराष्ट्रातले 400-200 महाराज एका चपक्यात गुंडाळीत येते, एका चपक्यात. पण आपल्याकडे झालंय काय माहितीये, चमच्याभर पाणी म्हणला समुद्राला आंघोळ घालायचं. तू तोंड धुई ना, तू तोंड धुई, तू एक दात धुणं होतो का पाय चमच्याभर पाण्यात, आणि काय समुद्राला आंघोळ घाली तू. हे आपल्याकडे खपल्या काढायचा नाद लागला लोकायला, खपल्या आणि बळबळ नाही पाहिजे कशावर, अद्याप नाही. मला नाही माना वाटत. उपजताची कर्म मेळा वाचे विठ्ठल सावळा. झालेलं पोरग त्याच्या जिभेच्या शेंड्यावर रामकृष्ण नामाचा ध्वनी येत होता. इतकं सात्विक पोरग झालं. ह्या पोराला नाहू घालण्यासाठी माझ्या विटेवरच्या मालकानं साडी नेसली. वारकरी संप्रदाय साडी नेसणाऱ्याला निषेध मानतय. वारकरी संप्रदाय साडी लुगडं नेसणाऱ्याला निषेध मानतय. निषेध. रिकामी जागा, नाचे जो कोंबडा तो सप्तजन्मी हिजडा. गिरगावकरांचं वाक्य नाही, माझ्या संप्रदायातल्या 18 मालकांपैकी एका मालकाचं वाक्य आहे. आणि ती साडी, ते लुगडं माझ्या विटेवरच्या मालकाने एका वारकऱ्याच्या बायकोची प्रसूती करत असताना नेसलंय. सांगा, गायनिक बायका असतात त्या लुगड, त्यांच्या अंगावर कपडे असते स्त्रीचे, ठीक आहे. पण एखादा जर पुरुष गायनिक असेल, पुरुष डिलेव्हरीत प्रसूती तज्ञ असेल, तर त्याला सांगितलं, बाबा तुझ्या भावजाईचं बाळंतपण करायचे, तिला लाज वाटते, तू 5 मिनिटं भावजाईचं बाळंतपण करताना लुगडं नेसतो का? नेसल का डॉक्टर? ते नाही नेसू शकणार. पण एका वारकऱ्याच्या पत्नीचं बाळंतपण करण्यासाठी 27 दिवस लुगडं. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वैनी उघडा दार हाका मारी. मला दया सांगायची, दया. 27 दिवस बाळंते धुतले. 28व्या दिवशी आईसाहेब निघून गेल्या, सकाळीच निघल्या. चोखोबर आहे घरी आले, आईसाहेब निघून गेल्या जायच्या अगोदरच. सोयरा, बाळाचा आवाज येतोय. होय मालक. कोण आलत बाळांपणाला? भाई तुम्हाला माहित नाही, मला वाटलं तुम्हीच निरोप द्यालता का? वंश आलत्या ना. वंशाचं गाव कुठे माहिती? बुलढाणा जिल्ह्यात मेवना राजा नावाचं गाव. त्या मेवना राजात माझ्या चोखोबरायच्या बहीण राहतो, त्या निर्मळा. आता फक्त चोखोबरायचं मंदिर राहिले, आणि ते मंदिर करण्यासाठी महाराष्ट्रातला एक तत्वनिष्ठ वारकरी, मी ज्यांना अंतकरण मानतो अशी आदरणीय, पूजनीय, वंदनीय सद्गुरू पाचपोर बाबा त्या मंदिरासाठी फार झटतात. शासनानं 4.5 कोटीचा निधी दिलाय, पण तिथलं प्रशासन तिथं ढवळाढवळ करायला. इतकं अंतकरणात प्रेम आहे. परवाला डॉक्टर हुसे साहेबांकडे आम्ही जेवायला होतो. इथं यवरे बाबांच्या आश्रमावर कथा होती त्यांची. मलाही आमंत्रण जेवण्याचं, त्यांनाही तिथं आम्ही डॉक्टर हुसे साहेबांकडे जेवायला बसलो. डोळ्यातून पाणी आलं पाचपोर बाबांच्या. महाराज, मला वाटतं मी आहे तोपर्यंत चोखोबरायचं मंदिर व्हावं. मंदिर व्हावं. या महाराष्ट्राच्या मातीतला ब्रह्मचारी माणूस तो पाहिलाय.
की ज्यानं इथं कीर्तन केल्याच्या नंतर घरापर्यंत पाकिट जात नाही. ज्या महात्म्याने रामकथा केल्याच्या नंतर त्या रामकथेचा मंडप काढायच्या अगोदर पाकिट कोण्या तरी गोशाळेला जाते, अशा महाराष्ट्रातला एक वारकरी सद्गुरू पाचपोर बाबा. मला चोखोबरायमुळे त्यांची आठवण झाली. चोखोबरायमुळे मेहुणा राजा नावाचं गाव, तिथं बहीण राहती चोखोबरायची. आणि चोखोबरायने विचारलं, बुलढाण्यातून सोलापूर जिल्ह्यात ताई आलीच कशी, माझा तर निरोप नाही. आणि मग लक्षात आलं हे सगळं विटेवरच्या मालकानं केलं. भानगड ऐका आता सर्वाभूती दया. जोपर्यंत देव आहे स्त्रीच्या रूपात, तोपर्यंत सोयराबाईच्या वक्षस्थळात दूध. एवढाच पुरावा आता एवढाच बचला. वक्षस्थळात दूध होतं. मालकांचा पुरा आहे माझा. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. मातेच्या पोटात बाळाची वाढ होत असते. आणि जसं जसं बाळ वाढेल तसं तसं या पवित्र देशाच्या माऊलीच्या हृदय कमळामध्ये वक्षस्थळामध्ये त्याच्यासाठी अमृत वाढत असते. अमृत वाढत असते. पण जोपर्यंत ब्रह्मांडाचा मालक आहे, काय शरीरात व्याधी असेल, शरीरात एक अडचण होती, व्याधी होती, आजार होता. म्हणून सोयराबाईंना दुग्धाच्या ग्रंथी कमी होत्या. मी काही डॉक्टर नाही, पण वाचून सांगतोय. मी भोजेकर बाबा ऐकून फक्त 6च लोकांचं सांगितलं. त्याच्यापैकी वैकुंठवासी नामनिष्ठ माधव महाराज मगर एक, सूरज खेडकर आणि अजून 5 लोक. 7व्या माणसाचं मी कधीच ऐकून सांगत नाही. जरी ऐकलं असेल तर पाहतो हे खरं आहे का. नाही तर आपण त्याचं ऐकून सांगावं, एखाद्याने विचारावं, बाळू हे कशात लिहिलेले, धोतर पिवळं होईल ना. ते बोलायचं नाही, अद्याप नाही. तुम्हाला एक सांगू, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतेत, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतेत, एसटीचा ड्रायव्हर चुकला 55 मरतेत, रेल्वेचा चुकला 1000 मरतेत, वक्ता चुकला कोटी मरतेत. वारकरी संप्रदायाच्या वक्त्याने एखादा पुरावा देत असताना मनानं बोलणं, मनाचा पुरावा देणं, गाईचं मांस खाल्लं इतकं पाप आहे. गौमासा समम पाप. मनानं नाही सांगायचं एखादा पुरावा, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. जोपर्यंत मालक आहेत तिथं स्त्रीच्या रूपात, तोपर्यंत काय कमी असेल. कृपा कटाक्षेने हवी, पाहिल्याबरोबर बघायचं काम नाही. पण 28व्या दिवशी चोखोबरायचं घर सुटल्याबरोबर बाईच्या अंतकरणातले विकार जागे झाले आणि दुग्धाच्या ग्रंथी संपल्या. टेहा 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 टेहा. 28व्या दिवशी पोरगं वरडायला लागलं, नाही तर टुनटुनीत होतं, गुबगुबीत. 28व्या दिवशी दुपारी मात्र त्याचा चेहरा काळवणला. सकाळपासून देवानं घरातून बाहेर पाऊल काढला की त्याच्या आईच्या वक्षस्थळात दुधाचा एक थेंब सुद्धा आला नाही. त्वचा काळपट पडू लागली, डोळे थिजू लागले, मुठी वळू लागलं, हातपाय आखडू लागलं. मालकाला आनंद वाटला, मुलगा झालाय. एक बोलू मालक, सकाळपासून बाळाला पाजण्यासाठी काहीच नाही. का ग 27 दिवस काय पाजलंस? वक्षस्थळात दूध होतं. पण वंश गेल्यापासून वक्षस्थळातलं दूध संपलं, लक्ष्मी निघून गेली. लक्ष्मीचा मालकच तिथं होता. दूध संपलंय मालक वक्षस्थळातलं. परिस्थिती इतकी नाजूक होती महाराज. एकेकाळी जातीय पगडा इतका विचित्र झालेला होता, इतका विचित्र झालेला होता. त्या काळात विशिष्ट प्रकारच्या लोकांना कोणाच्या दारात जाणं परवानगी नव्हती. चोखोबराय नाल्या उपसायचं काम करायचे, गल्ल्या झाडायचं काम करायची, तुमची आमची मेलेली जनावरं बाहेर नेऊन टाकायची आणि तुमच्या आमच्या मुलामुलींच्या लग्नातल्या कार्यक्रमातलं जळतण सरपण 2.5 किलोच्या कुऱ्हाडीनं या पिंजरा हलायचा, त्यांचा फासोळ्याचा पिंजरा हलायचा आणि खंटाळ लाकडं फोडून आपल्यासाठी स्वयंपाकासाठी इंधन तयार करायची. ही कामं माझ्या चोखोबरायची होती. आणि 4थं काम होतं, चोखोबरायला गौंडी काम येत होतं, बांधकाम सुद्धा करायची. त्या बांधकाम करत असतानाच मृत्यू पावला, मंगळवेड्याची भिंत बांधत असताना. असा निष्काम साधू, पवित्र साधू, प्रसादात जन्माला आलेला साधू. चोखोबरायचा जन्म प्रसादातला आहे. चोखोबरायचे आजोबा रानोबा नावाची व्यक्ती एका श्रीमंत माणसाची आंब्याची डाल घेऊन जायची पंढरपूरला.
आता चोखोबरायची समाधी आहे, त्या समाधीच्या अलीकड डाल ठेवायची, पुजाऱ्याला आवाज द्यायचा, त्या आंब्याच्या डालीवर पाणी टाकायचं ना आंबे धुवून पुजाऱ्यांमध्ये न्यायचे. चोखोबरायचे वडील शूद्र होते म्हणून, चोखोबरायचे वडील शूद्र होते म्हणून. सांगा एक मुद्दा, एकादशी कोणाचे लोक धरतात? हिंदूचे का मुसलमानाचे? हिंदूचे. आणि केळी सफरचंद कोणी किती आहे? मग एखाद्या केळात एकादशीच्या दिवशी सतारभाई निघला का? पाहिला का चाऊस मी एखाद्या केळात तुम्ही? चला, चोखोबराने आणलेली आंब्याची डाल धुवून नेत होते. किती निषेध असेल. पण 35व्या वर्षी चोखोबरायच्या वडिलांना आणलेली आंब्याची डाल धुवून नेते. 35व्या वर्षी काय मालकात जागरूकता आली. एव्हा वरून वैभव दिसते म्हणून मोठं नाही म्हणायचं. मी मगाशी सांगितलं 1400 रुपयाचे बिस्किट कुत्र खाते ते वैभवशाली आहे. 1,28,00,000ची गाडी. मी काल वारीला गेलो, आमच्या ड्रायव्हरचा उसला अवघड चालू होती म्हणून मी रेल्वेने गेलो, चांगल्या डब्यात बसून गेलो, तुमच्याच पैशावर. रेल्वेला उतरलो, आमच्या एक जण कोण निरोप कळाला, बाळू महाराज रेल्वे स्टेशनला उतरलेत. मला एक गाडी घ्यायला एक माणूस आला, त्याच्याकडे 1,18,00,000ची गाडी होती. स्टेअरिंगवर तो बसलेला होता आणि त्याच्या सीटवर कुत्र बसलेलं होतं. माझ्यावर प्रेम करणारा डॉक्टर आहे तो, पण त्याच्या सीटवर कुत्र बसलेलं होतं. कुत्र किती नशीब असन कुत्र. 1,18,00,000च्या गाडीत बसले आणि गिरगावकराला घ्यायला स्टेशनला आले कुत्र. ₹1,18,00,000 खर्चणाऱ्या 2 पायाच्या कुत्र्याला अक्कल नाही. 4 पायाचं कुत्र कुठं बसवा. मला पाहिलं तरी कुत्र सरकत नव्हतं. मी मागच्या सीटवर बसलो. कुत्र्यानं उलट काच खाली केल्याच्या नंतर दोन्ही बाहेर काढले. मला पाहिलं जीभ बाहेर काढलं. त्याची इच्छा होती याचा गाल चाटावा, पण मी त्याच्या मालकासारखा हरामखोर नव्हतो कुत्र्याच्या जवळ गाल न्यायला. अरे लय लोक कुत्रे श्रीमंत आहेत. कुत्रे कोणालाही श्रीमंत म्हण जाऊ नका. माणसं 4-2 लाखाच्या गाडीत बसले म्हणजे काय एवढं तुम्हाला असा गागा येतो त्याचा. हे लयच मोठा आहे नका म्हण जाऊ कोणाला मोठे. हे फसफस केलेले आंबे कुठे दिसत असते, काय नसते त्याचा. इजळलेले आंबे असतात. लोणचं होईन, आंबिलं होईन, तकू होईन आणि माछ घालाव तर रस होईन. असं बळबळ जाऊ नका, बळबळ जाऊ नका. काय नसतं त्याच्यात. बाबा पान केवढ्या गाडीत आली. मग का आता दे तू जीव त्याच्या गाडी खाली. हा लोकांचा भाव मोठं दिसलं की त्याला मोठं म्हणायचं. ते चोखोबरायचे वडील सामान्य 35 वर्ष सेवा केली. पुजाऱ्याला किती आदर असावा. आदरच नाही, आदरच नाही, आदरच नाही. पण 35व्या वर्षी चमत्कार घडला. डाल सोडल्याच्या नंतर एक आंबा चोकल्याला निघाला. अर्धाच चोकल्याला बांधलं रानूबाला रात्रभर. रात्री 1 वाजता पुजाऱ्याच्या स्वप्नात विटेवरचे मालक आले. हे पुजाऱ्या, आंबा रानूबान नाही चोकला, मी चोकलाय. आणि राहिलेला अर्धा आंबा तू नाही खाचा, रानूबाला देऊन टाक. कष्टा सुटोस तर लटवाय लटन, कष्टा सुटोस तर पुजारी गेलं आणि रानूबाच्या चरणावर डोकं ठेवलं. चोखोबरायच्या वडिलाच्या. विटेवरच्या मालकाचा संदेश आंबा तुम्हाला. वंजळीत आंबा घेतला. काय निष्ठा मालकाच्या प्रसादावर. किती निष्ठा प्रभूच्या प्रसादावर. किती निष्ठा विटेवरच्या मालकाच्या प्रसादावर. बिना चंद्रभागेच्या कडीला जोडा काढून ठेवला, तसाच ठेवला. घरी पळत गेले आणि पत्नीला सांगितलं, लक्ष्मी मालकाचे दात आणि ओढ जीभ लागलेला प्रसाद आहे विटेवरच्या मालकाचा, धर तुला. पत्नीला दिला. झालेल्या मुलाचं नाव ठेवलं चोखोबा. आंबा चोखून खाल्ला होता. मुलाचं नाव ठेवलं चोखोबा. अशा प्रसादातले चोखोबा आहे. पण त्या काळात तुमच्या माझ्यासारखी भडवे त्यांना जवळ येऊ देत नव्हती. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. सांगा एखादी जात आहे का त्या जातीत दारू पित नाहीत. जामदे नावाचं गाव आहे. एखाद्या वेळेस तुम्ही गेला असताल. 2530 मतदान पारधी समाजाचं. पारधी समाजाचं जामदे नावाचं गाव. कृष्णाजी माऊली जायखेडकर प्रसिद्ध महात्मा होऊन गेले खानदेशमध्ये. त्या महात्म्याच्या कृपेने 450 पारधी समाजाचे माणसं माळकरी झालेत. 450 लावर चित्र सशे रानडुकर धरणारे
तिथे किर्लोस्कर नावाचा एक व्यक्ती आहे, तो जामदे ते पंढरपूर दोघं नवरा बायको लॉकडाऊन मध्ये पंढरपूरला पायी पायी. ते म्हणलं पाणी पण देऊन गेली लोक. मी पंढरपूर मध्ये आल्यावर पाहिलं त्यांना असं पाय खोड्याच्या नंतर एखाद्या लसणाच्या काचुळ्या निघत होत्या, अशा पायाच्या काचुळ्या निघत होत्या. पारधी समाजाचा माणूस, पारधी. दोघं नवरा बायको वड्या खोड्याचं पाणी पित पंढरपूरला गेले. काय कोणाला नाव ठेवता? हे पात्रता नाही आपली दुसऱ्याला नाव ठेवण्याची. दुसऱ्याच्या